ज्या मूलभूत गरजा आहेत, जो आमचा आदिवासी घटक आहे, जो आमचा मागासवर्गीय घटक आहे, जो आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत आहे, त्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न केला। आणि आम्ही साधारण हे जे काही आम्हाला पाठबळ मिळालेलं होतं जनतेचं, या जबाबदारीची जाणीव आम्हाला असून आम्ही विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र करण्याचा हा आमचा संकल्प आहे। आणि हा विकास शाश्वत आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा असेल, कारण आपल्याला माहिती आहे की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक विकसित भारताची कल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आणि त्या रस्त्याने ते भारताला घेऊन चाललेले आहेत। त्यावेळेस भारतामधलं एक महत्त्वाचं राज्य महाराष्ट्र हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, ते कुठं मागे राहू नये, ते नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा विचार साकल्याने केला आहे। महाराष्ट्र विकसित होण्याच्यासाठी विकास चक्राची गती वाढवणं हे आवश्यक त्या ठिकाणी होतं। त्याच्यावर अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राची आम्ही गती वाढवलेली आहे आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्याच्या करण्यासाठी तयार केलेला हा आमचा रोडमॅप आहे। जसं मुख्यमंत्र्यांनी आधी सांगितलं होतं की महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, तर ते कृतीमध्ये देखील आम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवावी लागणार आहे। त्याच्यावर विकास प्रगती विकासाची गती हे शासनाचं येणाऱ्या 5 वर्षातील आमचं धोरण आहे।